ट्रम्पला भेटण्यापूर्वी पुतिन यांनी किमला फोन केला. उत्तर कोरिया युद्धात बिनशर्त आपले सैन्य पाठवेल. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जाँग उन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी रशियाला पूर्ण पाठिंबा देण्याबाबत बोलले आहे. ही माहिती उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी बुधवारी 13 ऑगस्ट 2025 रोजी दिली. ही चर्चा पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कामध्ये भेट होणार असताना झाली, ज्यामध्ये युक्रेनसोबत युद्ध थांबवण्यावर चर्चा केली जाईल. कोरियल सेंटर न्यूज एजन्सीनुसार उत्तर कोरियाने आपल्या नेत्याच्या परदेशी नेत्याशी झालेल्या फोन संभाषणाची माहिती सार्वजनिक करण्याची ही पहिलीच वेळ आहे. किम म्हणाले की त्यांचा देश नेहमीच रशियासोबतच्या संरक्षण कराराच्या भावनेशी एकनिष्ठ राहील आणि भविष्यात रशियन सरकारने उचललेल्या सर्व पावलांना पाठिंबा देईल. गेल्या वर्षी जून 2024 मध्ये हा करार झालेला होता. योनहाप न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार उत्तर कोरिया आणि रशियाच्या नेत्यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये प्योंगयांगमध्ये परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार कोणत्याही बाजूने हल्ला झाल्यास विलंब न करता लष्करी मदत दिली जाईल. KCNA नुसार रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेन युद्धात उत्तर कोरियाच्या सैनिकांच्या धाडसाचे आणि बलिदानाचे कौतुक केले. त्यांनी विशेषतः रशियाचा एक भाग असलेल्या कुर्स्कला मुक्त करण्यात कोरियन पीपल्स आर्मीच्या योगदानाचे कौतुक केले. रशियन माध्यमांनुसार पुतिन यांनी किमला ट्रम्प यांच्यासोबतच्या त्यांच्या आगामी भेटीबद्दल माहिती दिली, परंतु KCNAने अशी कोणतीही माहिती दिली नाही. KCNAने म्हटले आहे की पुतिन यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर कोरियाला त्यांच्या 80व्या मुक्त वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले, जो 1910 ते 45 च्या जपानच्या वसाहतवादी राजवटीपासून कोरियाच्या मुक्तते